नमस्कार. माझं नाव अरविंद सीताराम शिंदे, गाव चिकणीवाडी गोवेले. इतिहासाचा मागोवा घेत असताना चिकणीवाडीमध्ये सावंत घराणं हा सर्वात मोठं घराणं असं आढळलं. माझे सासरे इतिहास अभ्यासक आप्पा परब यांच्या मार्गदर्शनाखाली या सावंत घराण्याचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावरती असं जाणवलं की सावंत घराणं हा एक राजेशाही म्हणजे इतिहासातला हा एक मराठा सरदार असावा असं भाकीत झालं. आणि त्याच्यामध्ये काही बखरींमध्ये अभ्यास केल्यानंतर असं कळलं की श्रीमद शिवराया अभिषेक बखरीमध्ये असेल किंवा सनद बखरीमध्ये असतील, तर महाराजांच्या काळात हे जे सावंत घराणं होतं ते निजामाच्या दरबारी वतनदार होते. सावंत म्हणून ते निजामाशी एकनिष्ठ होते आणि त्यावेळेला तो जो भाग होता त्याला हफसाण असं म्हणत. म्हणजे रोहा मार्गे महाडला जाताना जो उजव्याकडचा भाग आहे त्या उजव्या भागाला हफसाण असं म्हणतात आणि त्याच्यावरती निजामाचं राज्य होतं. हे निजामाच्या त्यावेळेचे काही लोक राजांच्या राज्यामध्ये जाऊन फार त्रास देत होते लोकांना. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला बाजी पासलकर अशा एका सरदाराला 2000 सैनिकांना घेऊन त्यांनी हापसाणामध्ये निजामाकडे युद्ध करण्यासाठी पाठवले असताना निजामाकडून हापशाकडून त्यांनी काय सावंत ह्या सरदाराला त्यांच्याशी युद्ध करायला पाठवलं. आणि काय सावंत हाही एक बलाढ्य शूर असा सरदार होता. या दोघांची बाजी पासलकर आणि काय सावंत यांची जी लढाई झाली त्यामध्ये हे दोघेही सरदार मारले गेले. आणि अशा बखरीतून असं जाणवतंय की काय बाजी सावंत यांची जी समाधी जी गोवेलेमध्ये आहे ती ह्या दोघांची आहे. म्हणजे काय सावंत आणि बाजी पासलकर म्हणजे बाजी सावंत समाधी किंवा काय सावंत बाजी समाधी असं सांगण्यात येतं. तर ती समाधी जर की तुम्ही त्या गोवेले गावात बघितलं तर आजही तिकडचे काही जुने जाणकार व्यक्तिमत्व की बाजी सावंतची समाधी म्हणून तिथे दाखवली जाते. आणि आता जसं 350 सतीच्या शिळा म्हटलं जातं त्यावेळेला युद्धामध्ये मारले गेलेले जे काही सरदार होते त्यांची तिकडे दफनभूमी म्हणा किंवा त्यांच्या माध्यमातून जे 350 सैनिक मारले गेले त्याची तिकडे अजूनही काही खुणा आपल्याला सापडतात. जर की त्या एसटी स्टँडच्या वरती गेल्यानंतर एक मोठा कटडा आहे, जर की त्याचं उत्खनन झाला तर तिकडे बऱ्याच अशा शिळा आपल्याला सापडू शकतील असं इतिहास सांगते. आणि ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हा गोवेले गाव जो आहे तो इतिहास प्रसिद्ध असं भवानी तलवार देणारा गाव असं म्हणतात. तर महाराजांच्या स्वप्नामध्ये असं एक हे आलं की मला एक चांगली तलवार हवी आहे की जी शस्त्र म्हणून युद्धामध्ये जाण्यासाठी हवंय. तर काही जाणकारांकडून त्यांना कळलं की इकडे गोवेलेमध्ये जे काय सावंत आहेत त्यांच्याकडे अशी धोप तलवार अशी आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. पण त्यावेळेला काय सावंत हे निजामाचे सरदार असल्यामुळे तो विषय काही करण्यात येत नव्हतं. पण त्याच दरम्यान काय सावंतांना दृष्टांत झाला की आपण शिवाजी महाराजांची सौख्य केलं पाहिजे. कारण की शिवाजी महाराज हे मराठ्यांना घेऊन आज स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जात आहेत. तर त्यासाठी आपण त्यांची सख्य केलं पाहिजे. तर आपण त्यांना ही भवानी तलवार भेट म्हणून दिली तर कसं होईल. तर अशाच वेळेला हरिहरेश्वर मार्गे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती जात होते त्यावेळेला गोवेले गावामध्ये येण्याचं त्यांचं हे झालं. आणि त्यावेळेला गोवेलेचे सावतांनी त्यांना ती तलवार दिली आणि त्याचं नाव भवानी तलवार होती. की तुम्ही युद्धात जाताना कितीही शत्रू असू देत त्या तलवारी समोर कोणी टिकू शकत नाही अशी ती तलवार म्हणून नावाजली गेली आणि तिचं नाव भवानी तलवार हे केलं. त्यावेळेला काय सावतांबरोबर शिवाजी महाराजांचं सख्य झालं आणि ते शेवटपर्यंत ते शिवाजी महाराजांबरोबर एकनिष्ठ राहिले. त्यावेळेला त्यांच्या एका भावाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडच्या पायथ्याशी सरदारकी दिली आणि त्यांची समाधी ही तिथे आहे हे आताही आपल्याला आढळतं. तरी भवानी तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांना सावतांनी दिलं हे जर की पाहायला गेलं तर MA च्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला ते वाचनीय आहे. आणि बऱ्याच बखरीमध्ये ह्याचा भरपूर ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे.
पण आजही कोणी त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती सांगत नाही. याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. एक छोटासा इतिहासक म्हणून करता करता गोवेले गावामध्ये एक इंदव म्हणून आहे, ज्याला इंद्रदेव असं ही म्हणतात, की ती मोऱ्यांची राजधानी असावी. जर की गेलो तर आत्ताही तिथे 12ही महिने पाणी आपल्याला सापडतं आणि तिकडे भरपूर अशा मूर्त्या आपल्याला सापडतात की त्याचा अभ्यास करणं, त्या मूर्त्या नक्की काय आहेत, त्या सीतेच्या या आहेत का, शिळा आहेत का, किंवा अन्य काही देवतांचे आहेत का, त्यांचा अभ्यास जर की केला तर मला वाटतं ह्या गोवेले गाव, गोवेलेचा अर्थ मेनली बघायला गेलं तर गोवेले म्हणजे गोंधळात जाणार. म्हणजे इथे जर की तुम्ही आलात, या परिसरात आलात, तर तुम्हाला गोंधळून जातो की नक्की गाव कुठे आहे किंवा इथे माणसं कुठे आहेत. की एवढ्या झाडाझुडपांनी विखुरलेला हा गाव असल्यामुळे याला याल गोवेल तर जाल म्हणजे या पद्धतीने लोक त्याच्याबद्दल ती म्हणतात की हा गोवेले गाव हा निसर्गरम्य आणि गोंधळात घालणार असल्यामुळे इथे एक निसर्गाने आणि इतिहासाने वेढलेला असा हा गाव, आणि ही असं म्हणतात की आपल्या सावतांची ही राजधानी असावी अशा पद्धतीचं. कारण सावंत घराणा हा ज्याला मोठं गाव म्हणतात तो पूर्ण सावंत घराणं होतं, आणि या सावंत घराण्याचा इथे भरपूर अशी लोकसंख्या होती, आणि आजही त्या सावंत घराणं आपल्याला त्या गावामध्ये बघायला मिळतात.